नागपुर के सतरंजीपुरा जोन अंतर्गत मेहंदी बाग रोड स्थित विद्युत विभाग के सामने वाले रिहायशी इलाके में अवैध रूप से कचरा डाले जाने का मामला तूल पकड़ता जा रहा है। स्थानीय नागरिकों ने आरोप लगाया है कि यहां नियमित रूप से कचरा जमा किया जा रहा है, जिससे पूरे क्षेत्र में तीव्र दुर्गंध फैल रही है। कचरे के ढेर के कारण मच्छरों और कीटों की संख्या बढ़ रही है, जिससे लोगों के स्वास्थ्य पर गंभीर खतरा मंडरा रहा है और रहवासियों में आक्रोश का माहौल है। इस मुद्दे को लेकर शिवसेना ने कड़ा रुख अपनाया है। युवा सेना जिला प्रमुख शरद सरोदे ने नागपुर महानगर पालिका आयुक्त को ज्ञापन सौंपकर तत्काल कार्यवाही की मांग की है। उन्होंने कहा कि यह कृत्य सॉलिड वेस्ट मैनेजमेंट रूल्स 2016 और एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट 1986 के प्रावधानों का स्पष्ट उल्लंघन है। संबंधित अधिकारियों और जिम्मेदार व्यक्तियों के खिलाफ विभागीय जांच कर कठोर कानूनी कार्रवाई करने की मांग की गई है। संगठन की ओर से चेतावनी दी गई है कि यदि प्रशासन ने तुरंत स्थल निरीक्षण कर कचरा हटाने की कार्यवाही नहीं की तो आंदोलन छेड़ा जाएगा और आगे कानूनी कदम भी उठाए जाएंगे। इस दौरान महिला जिला प्रमुख मनीषा पापटकर सहित बड़ी संख्या में पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। फिलहाल क्षेत्र के नागरिकों में भय और असंतोष का माहौल है और प्रशासन से शीघ्र हस्तक्षेप की मांग तेज होती जा रही है। आज इथे निवेदन देण्यात आले होते, काय मागण्या होत्या आणि जर कारवाई जर नाही झाल्यास तर आपली भूमिका समोरची भूमिका काय राहणार? नाही, नक्कीच आमची युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शरदभाऊ सरोदे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथले जे सतरंजीपुरा झोन आयुक्त आहे हरीश राऊत साहेब यांना ज्या कचऱ्याच्या संबंधित आम्ही निवेदन देण्याकरता आलेलो होतो आणि एकदम गंभीर प्रश्न आहे की तिथे जिथे कचरा डंपिंग केला जातो तिथे एक शौचालय सुद्धा आहे आणि सार्वजनिक शौचालय हे महिलांसाठी आणि तिथल्या विद्यार्थ्यांसाठी तिथे 200 मीटरवर शाळा सुद्धा आहे। तर विद्यार्थी आणि महिला तिथे जात असतील तर ती परिस्थिती भयानक आहे। त्या शौचालयामध्ये दरवाजे पण नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये महिला आणि विद्यार्थी तिथे जात असेल, त्याचा उपयोग होत असेल तरी हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि याची दखल घेत आम्ही हरीश राऊत साहेबांना निवेदन दिलं की हे ताबडतोब इथलं शौचालय जे आहे या विषयामधलं जे कचऱ्याच्या संबंधित सुद्धा आणि जे शौचालय तिथलं सौंदर्यीकरण करून इथला जो कचऱ्याचा जो डंपिंगचा विषय आहे तो तुम्ही ताबडतोब निकाली काढा आणि हरीश राऊत साहेब हे डिसिप्लिन अधिकारी आहे तर ते आम्हाला करतील आणि त्यांनी आश्वासन सुद्धा दिलं की आपल्याला तिथला कचरा हा आपल्याला साफ झालेला दिसेल। इथलं हे मेहंदीबाग रोडवर अनेक वर्षापासून तिथे म्हणजे एक डंपिंग यार्ड बनवून ठेवलेला आहे कचऱ्यांचा, जिथे लोकांच्या घरून कचरा गाड्या उचलतात आणि त्यांना काही किलोमीटरच्या दायरा दिलेला आहे, पण ते काय करतात जसं लालगंजहून उचलला ना तिथे नेऊन टाकला, म्हणजे बाजूनी उचलतात ना तिथे डंपिंग यार्ड करतात। तिथून 100 मीटरमध्ये ते सदावर्ते स्कूल आहे, तिथे शाळा आहे, तिथे मंदिर आहे, लोकांच्या रहिवासी घर आहे, तिथे दुकानं आहे, म्हणजे अशा प्रकारे यांनी घोड केलेला महानगरपालिकांनी आणि बीव्हीजीनी। तर तेच साहेबांच्या आम्ही लक्षात आणून दिलं आणि त्यांना सांगितलं की अगर तुम्ही हे कारवाई नाही केली लवकरात लवकर तर त्यांनी आमच्यासमोर इन्स्ट्रक्शन दिलं साहेब दुसऱ्यांना अधिकाऱ्यांना का उद्याला तिथे कचरा जमू द्यायचा नाही। आणि आम्ही त्यांना सांगितलं का तिथे नागरिकांना त्रास झाला, त्यांच्या स्वास्थ्याला त्रास झाला, काही झालं तर मग आम्ही तिथे गाडी येऊ देणार नाही। मग आम्हाला गाडी फोडावी लागले तरी चालेल, नागरिकासाठी जनतेसाठी अंगावर केस घ्यायला लागले तरी चालेल, कारण की आम्ही माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहे। आम्ही घरी बसणारे नाही। जिथे नागरिकांना त्रास झाला, पब्लिकला त्रास झाला तिथे आम्ही उभे राहणार। तर त्यांना आम्ही इंटिमेशन दिलं 24 तासाच्या अंतर त्यांनी अगर तिथलं बंद नाही केलं ते कचरा डंपिंग यार्ड, त्यांना आम्ही नियम पण सांगितले। भारत सरकारने 2016 मध्ये नियम काढलेला होता की रहिवासी क्षेत्रामध्ये तुम्ही डंपिंग कचरा करू शकत नाही। त्यांना राऊत साहेबांना तोच आम्ही प्रश्न विचारला, तुम्ही जे नियम राहतात त्यांना तुम्ही मानतात की नाही मानत? त्यांनी कबूल केलं, त्यांनी कबूली केलं की हे चुकीचं आहे, तिथे कचरा घर राहणार नाही आणि तिथे जे शौचालय आहे त्या शौचालयाला एक दार पण नाही आणि कचऱ्याच्या गाड्या तिथं राहतात तर तिथे शौचालयामध्ये जाणार कोण? ते जनतेसाठी केलं की ते बीव्हीजीच्या ड्रायव्हरसाठी केलं, हा पण प्रश्न निर्माण केलेला होता। तर त्यांनी आपली चुकी मानली साहेबांनी, कारण की साहेब आता नवीन होते तर आम्ही पण त्यांच्यावर हे नाही केलं का जे अगोदरचे अधिकारी होते आम्ही त्यांना सांगितलं की जे अगोदर अधिकारी होते ते त्यामध्ये लिप्त होते बीव्हीजीमध्ये, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। तर त्यांनी सांगितलं की मी संपूर्ण प्रकरण बघतो आणि कारवाई करतो।
माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. सिटी आहे